वाटलं नव्हतं आज प्लॅटफॉर्मवर बसायची वेळ येईल, ते पण एवढं भारी तयार होऊन. हाय गाईस, मी अस्मिता. मी आज पहिल्यांदा लोकलनी चालली आहे आणि मी रिक्षात बघा किती विचित्र दिसते. भारी कशी दिसतात लोक मला नाही माहिती राव. माझी केस गाईस, मी पहिल्यांदा लोकलनी जाणार आहे. ही बघा. हाय, वेट किटू. आम्ही हा ना खूप बडबडीत केलाय. बाय द वे आम्ही लोकलनी जाणार आहे आज पहिल्यांदा. पहिल्यांदा ना तू पण? मी नाही, तू नाही पहिल्यांदा, तिसऱ्यांदा मी पहिल्यांदा. मी तर तिकीट काढताना पण व्हिडिओ बनवला. आता लोकांना वाटेल की लोकलनच गेली, एवढी खुश का आहेस तू? पण आहे यार मी खुश. आणि आता मी इथं काय ते ट्रेनची वाट बघत बसली, लोकलची वाट बघत बसली आहे. कधी येणार असं तसं बोलत बसली आहे मी तिच्यासोबत. पळत पळत फायनली आम्हाला लोकल मिळाली गाईस, फायनली. त्याच्यानंतर मी माझा व्हिडिओ काढून घेतला त्या पोरीकडनं, कारण कोणच नाही माझा व्हिडिओ काढायला. मीच एकटी माझी व्हिडिओज काढते, ते पण फ्रंट कॅमेराने. काय वेळ आली माझ्यावर, ते पण माझे केस बघा किती भारी उडत आहेत. त्याच्यानंतर व्ह्यू बघा काहीच यार, व्ह्यू ह्यासाठी मला लोकलनी जायचं होतं फक्त. मग आम्ही लॉन्सवर पोचलो. मग मी माझा आउटफिट चेक दिला यार. आउटफिट बघा किती भारी दिसते, जुनीचे, आय नो दॅट, बट चांगली दिसतीये. मग आम्ही अक्षदा टाकले नवरा नवरीवर. त्याच्यानंतर आम्ही मस्त मस्त जेवण केलं, ज्याच्यासाठी आलो होतो मी. मग गोळा खाल्ला. त्याच्यानंतर आम्ही फोटोशूट केली थोडीशी. मग आम्ही घाण झालं बघा. मग आम्ही परत घरी निघालो. एवढं दुःख झालं घरी जायला परत, पण लोकलनी जायचं होतं. मग एक्साइटमेंट जास्त होती आणि पाऊस पण पडला. तिथं खूप भारी वाटत होतं. आम्ही आलो परत घरी, म्हणजे स्टेशनवर नीट आलो.